ओबीसी जातीनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या विदर्भ दौऱ्यादरम्यान लोणार इथं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। विदर्भातील विविध जिल्ह्यात या मोहिमेला युवक, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। ओबीसी समाज आपल्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक संघटित होत असून जातीनिहाय जनगणना ही समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलंय। आगामी काळात राज्यभर जनजागृती मोहीम राबवून ओबीसी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। लोणार दौऱ्यात स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाला पाठिंबा दर्शवलाय। नमस्कार, आपण सध्या आहोत लोणार सरोवर या ठिकाणी आणि मागील काही दिवसापासून ज्यांना ओबीसीचा म्होरक्या म्हणलं जातंय असे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर या ठिकाणी विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि सध्या ते लोणार सरोवर या ठिकाणी आहेत। सर, आपण जे विदर्भ दौऱ्यावर आहात या ठिकाणी जो ओबीसी जातनीय जनगणनेसाठी आपण जो दौरा आहे तर आपल्याला प्रतिसाद कसा मिळतोय? बघा, ग्रामीण भागामधून आम्ही ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचत आहोत। आम्ही जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी लाखोंच्या सभा उगाच मोठमोठ्या गप्पा मारत नाही। जिथं आमचा समाज राहतो, समूहानं राहतो, मोठ्या संख्येनं राहतो, तिथं जाऊन त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं आणि यावर खूप दिवसामधून जी जातनिहाय जनगणना होते त्या जो सेन्सस होतोय देशाचा, त्या सेन्ससमध्ये जातनिहाय म्हणजे कास्टवाईज सेन्सस होत नाही, तेव्हा शासन दरबारी आम्हा ओबीसींना कास्टवाईज मोजा म्हणजे जातनिहाय आमची जनगणना करा या मागणीसाठी आम्ही ओबीसी बांधवांना जातनिहाय जनगणना झाल्यानं काय होणार आहे आणि न झाल्यानं किती नुकसान झालंय या सर्व गोष्टी समजावून सांगण्यासाठी आणि ओबीसी बांधवामधल्या एक 300-400 जातींना भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणून ओबीसीची वज्रमूठ आपल्याला भविष्य काळात उभी करावी लागेल। आपल्या ओबीसी मध्ये जी बेकायदा घुसखोरी होत आहे त्या घुसखोरीमुळं ओबीसीचं आरक्षण कसं संपल्यात जमा आहे। आपण एकत्रित नसल्यानं इथले सत्ताधारी लोक काही मुठभर आणि झुंडशाहीच्या बळावर इथल्या लोकांच्या मनात दहशत कशा पद्धतीने निर्माण करत आहेत, आरक्षण कसं बेकायदा आरक्षण ताबा मारून ते स्वतःकडे घेत आहेत, या सगळ्या गोष्टी या गावगाड्यातल्या ओबीसी बांधवांना समजावून सांगणे हा आमचा मुख्य हेतू आहे। आम्ही या 100 सभा जाहीर केल्या। त्या 100 सभांची सुरुवात आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू केली। त्यानंतर आम्ही विदर्भामध्ये यायचं ठरवलं। देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आज लोणार अशा अनेक तालुक्यामधून आम्ही जेव्हा जातो तेव्हा माणसांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतो। आमच्यामध्ये ओबीसी बांधव तर आहेतच आणि ओबीसीच्या वेगवेगळ्या जात समूहांच्या जिथं ज्यांची संख्या जास्त आहे तिथं हे संवाद मेळावे होत आहेत। आमच्या बरोबर दलित बांधव येतोय, आमच्या बरोबर अल्पसंख्याक बांधव येतोय, जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, जे आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये येतात, जे गावगाड्यामध्ये शोषित वंचित पीडित आहेत, सत्ताधारी वर्गाला म्हणजेच इथल्या प्रस्थापित लोकांना त्यांच्या अन्यायाला, जुलूम जबरदस्तीला, राजकारणाला बळी पडलेले आहेत, त्या सर्व लोकांचा सपोर्ट आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून विदर्भाच्या दौऱ्यावर आम्ही आहोत, विदर्भामध्ये आम्हाला गावोगाव मिळत आहे। आज मनोज जरांगे पाटील जे उपोषणाला बसले आहेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? बघा, ते उपोषणाला कायम बसतंय, ते बेकायदा मागणी करतंय, त्याला संविधान मान्य नाही, त्यांना लोकशाही मान्य नाही, इथल्या गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार मान्य नाहीत। बघून घेई आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, ही जी अरेरवीची भाषा आहे, ही दादागिरीची भाषा आहे। मुळात जे मागास असतात ते दादागिरीची भाषा करत नाही। जो शोषित असतो, वंचित असतो, पीडित असतो, जो दबलेला आवाज असतो तो ओबीसी आरक्षणामध्ये येतो। जो राज्यकर्ता असतो, जो पाटील असतो, जो वतनदार असतो, जो जागीरदार असतो, जो बघून घ्यायची भाषा बोलतो, तो कसा मागास असू शकतो बरं? जो इथल्या शासकीय व्यवस्थेला, कायदा सुव्यवस्थेला वेठीस धरतो, वेगवेगळ्या लोकांना शिवराळ भाषेमध्ये, कमरेखालच्या भाषेत बोलतो आणि परत त्यालाच शासन बेकायदा मागणी असून सुद्धा त्याला रेड कार्पेट घालतं, त्याला शिष्टमंडळ जाऊन भेटतं। हे काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, शासनानं तुम्ही 13-14 करोड जनतेच्या दायित्वाची तुमच्यावर जबाबदारी आहे। ही जबाबदारी असताना जर तुम्ही जरांगेला एका खुळचट माणसाच्या मागण्यांना जर तुम्ही रेड कार्पेट घालत असाल तरी आमचे हक्क अधिकार आज अडचणीत आहेत, हे आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगत आहोत। जर भविष्यामध्ये मराठा समाजाला
ओबीसी मधून आरक्षण दिलं तर आपली पुढची दिशा काय? आम्ही लोकांच्या दरबारात जाऊ. आम्ही शांत बसण्यापेक्षा, कुणाची गुलामगिरी पत्करण्यापेक्षा आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना आम्हाला जेवढं जमतंय तेवढं त्यांच्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. आले बरोबर तर घेऊन जाऊन आम्ही ही क्रांती करू. 50-60% लोक एकत्रित आल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत हे या महाराष्ट्राला बघायला भेटेल. हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि त्यांनी या विदर्भ दौऱ्यामध्ये जो प्रतिसाद मिळतोय आणि जातनीय जनगणना का महत्वाची याविषयी माहिती दिली. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार, बुलढाणा.